वी आर महाराष्ट्रीयन्स. वी आर महाराष्ट्रीयन्स. एकटी करते का नहीं ना, सानू असते ते. हेलो, अभी हम जा रहे अक्कलकोट. स्वामी समर्थ. मराठी. वी आर महाराष्ट्रीयन्स. वी आर महाराष्ट्रीयन्स. आता आम्ही निघालोय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. तर तुम्ही पण चला आमच्या बरोबर. काय गेला कसला विचार करतेस? कितीला उठलीस तू? 9 वाजता ना? 9 वाजता उठली. आता 11 वाजले आणि तिला परत झोप येते. कारण मी रात्री उशिरा झोपले ना, तू लवकर झोप. आणि काल दुपारी सुद्धा झोपली. म्हणजे किती झोप घ्यायची एका माणसाने. मग आता घरी आली. सानूकडून शिकाव. काय ते सानूकडून शिकाव. जायची गप्प बसते. बोलत नाही माझ्याशी. बघ आता लक्षात आलं, जो द्यायला मशीनला टाकते. मी ऑडियन्सला बोलते. ऑडियन्स बोलत नाही. ऑडियन्स रिप्लायच करत नाहीत ना काही. बिचाऱ्यांना जे बोलल ते ऐकून घ्यावं लागतं. फक्त इकडून रिप्लाय येतात माहिती का, साठी ते कानाखाली. त्यामुळे मग इकडे बोलत नाही मी. ब्लॉक करते. मला बोलत नाही. मी म्हणलं ऑडियन्स गपचूप बसतात, म्हणलं काही बोललं तर ऐकून घेतात. इकडून सब कानाखाली लागतात. म्हणलं रिप्लाय. किती वाजले? हो 11:15. 10 मिनिटात पोहोचू ना. 10-15 मिनिट. आरोग्य काय टाकलं? माझा मोबाईल तिथे. हे बघा, आम्ही आता आलेलो आहे जेवण करायला. कोण कोण येतो? सानू म्हणजेच रसिका. आणि मला ओळखता ना? नाही ओळखत. कोण? माहीतच नाही. असा आवाज आहे. मोठी आहे. मी वाटते का मोठी, पण आम्ही इथं लग्न 5 वर्ष म्हातारा झाल्यावरती आरामात आपल्याला काहीच टेन्शन नाही. मग ही गडबड नाही आपल्याला. मग माझं ही पण माझ्याशी मोठी आहे. तुम्ही बघू शकता सगळ्याची गडबड आहे, पण मी करत नाही. नाही हिच्या बहिणीला आहे. हिच्या बहिणीला आहे. इकडे वरून तिकडे करा. मिला है झंडुआ का फूल नहीं है बस. उसकी कमी है हमारे पास. वो होता तो और अच्छा हो जाता. गाइस, एट लास्ट हम यही दिखा सकते हैं आपको. बाय बाय. और कुछ नहीं है.